नमस्कार. आज मी व्हेज थाळी बनवत आहे. कच्च्या पपईची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी पपई टासून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. छोट्या कुकरमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेऊन त्यात राई आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करून घेतलेली आहे. त्यात एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. कांदा गुलाबीसर झालेला आहे. त्यात 2 तास अगोदर चण्याची डाळ भिजत घातलेली, त्याची हळद घालून सगळं मिक्स करून घेते. चिरून घेतलेला पपई घालते, ते मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून आता थोडंसं ओलं खोबरं किसलेलं 2 चमचे पाणी घालून सगळं मिक्स करून झाकण लावून गॅसवर ठेवून शिजवून घेते. चण्याची डाळ शिजलेली आहे. आता मी कोथिंबीर घालते. कच्च्या पपईची भाजी तयार आहे. वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे. आता वाटप मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. इथे मी मुळा घेतलेला आहे. तो टासून मी त्याचे गोल गोल तिरकस असे काप करून घेते आणि उरलेल्या मुळ्याचे मी लांब लांब असे तुकडे करून घेते. लांब तुकड्यांना मीठ लावून मी अर्धा तासासाठी बाजूला ठेवलेले आहे. आता एका टोपामध्ये मी पाणी घेऊन लांब तुकडे केलेला मुळा घालते आणि झाकण लावते. मुळा शिजलेला आहे. आता मी वाटप घालते आणि बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून सगळं मिक्स करून आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढून घेते. मुळ्याची कढी तयार आहे. इथे मी आंबाडे घेतलेले आहेत. ते लोणच्यासाठी मी त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते. आंबाडे कापून झालेले आहे. त्याला मी काश्मीरी लाल मिरची पावडर, साधी मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून मसाला लावून बाजूला ठेवते. आता मी आंबाड्याची करम करायसाठी आंबाडे टासून घेते आणि चेचून घेते जरासे आणि मीठ लावून बाजूला ठेवते. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं, लाल मिरची पावडर, हळद घालून त्याची बारीक पेस्ट करून घेते. आता एका पॅनमध्ये मी तेल घेऊन राई आणि हिंगाची फोडणी तयार करते आणि चेचून ठेवलेले आंबाडे घालून थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजवून घेते. आंबाडे थोडेसे शिजलेले आहेत. आता मी एक वाटीभर गूळ घालते आणि झाकण लावून ठेवते. 2 मिनिटांनी मी झाकण काढलेले आहे. गूळ वितळलेला आहे. त्यात आता मी मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करते. पाणी सुकेपर्यंत मी आटवून घेते. आंबाड्याची करम तयार आहे. इथे मी एक छोटा चमचा मेथी सुकी भाजून घेतली आहे आणि त्याची पावडर करून घेते. आता एका पळीमध्ये मी मोठे 2 चमचे तेल घेऊन त्यात राईची पावडर, राईची डाळ, मेथीची पावडर आणि हिंग घालून फोडणी तयार केलेली आहे. ती उभ्या चिरलेल्या आंबाड्यांमध्ये घालून मिक्स करून घेते. आंबाड्याचं लोणचं तयार आहे. इथे मी गोल गोल कापलेली मुळ्याची कापं घेतलेली आहे. त्यात लिंबू आणि मीठ लावून मी 2 तासासाठी बाजूला ठेवलेलं. आता त्याचं मी पाणी काढून घेते. लिंबू लावण्याने त्याचा उग्रवास कमी होतो. आता लाल मिरची पावडर, हळद, त्यात लिंबू आणि मीठ घालून थोडंसं पाणी घालून मी पेस्ट केलेली. 1 चमचा तांदळाचं पीठ घालून ती मुळ्याच्या कापांना लावून घेते. आता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यात मी मुळ्याची कापं चांगली घोळून घेते. इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं. त्यात मुळ्याची कापं फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने पण मी मुळ्याची कापं फ्राय करून घेते. क्रिस्पी मुळ्याची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजची व्हेज थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.